वसंतदादांच्या वारसदारांनी काँग्रेस संपवण्याचा विडा उचलला. पृथ्वीराज पाटील यांचा गंभीर आरोप. सांगली विधानसभा मतदारसंघात खासदार विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल अशी भूमिका घेतली. त्यांच्या घरातील व्यक्ती लढत असली तरी त्यांनी तटस्थ राहायला हवं होतं. त्यांनी बंडखोरांचा उघड प्रचार केला. लोकसभेला त्यांना सर्वांनी केलेल्या मदतीची जाणीव त्यांनी ठेवली नाही असा गंभीर आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला. आणि ते म्हणाले की सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा वसंतदादांचा बालेकिल्ला होता. वसंतदादांच्या वारसांनी तो उद्ध्वस्त करायला हातभार लावला. त्यांच्या घरातील एका महिलेनं बंडखोरी केली आणि अपक्ष खासदार आणि माझ्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली. प्रचार शुभारंभ सांगता सभेला जाहीरपणे ते व्यासपीठावर गेले, भाषणे केली. त्यांचे सगळे माजी नगरसेवक पदाधिकारी उघडपणे प्रचार करत होते. माजी मंत्री प्रतीक पाटील बॅक ऑफिस सांभाळत होते. पत्रकार परिषदा घेत होते. भाजपाच्या विरोधात न बोलता माझ्या विरोधात बोलत होते. वसंतदादांच्या वारसदारांनी काँग्रेस संपवण्याचा विडाच उचलला हे दुर्दैवी आहे. आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत आहोत. 20 वर्षानंतर सांगलीत काँग्रेस जिंकण्याची स्थिती होती. वातावरण पोषक होते. मात्र जे घडले ते सगळ्यांसमोर आहे. बंडखोरी रोखण्यात प्रदेश स्तरावरून अपक्ष आले. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना खासदार करण्यासाठी आमदार विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत, आम्ही सगळ्यांनी मिळून ताकद लावली आणि याची जाणीव त्यांनी ठेवली नाही. भाजपाने चांगली षडयंत्र रचले, काँग्रेसमध्ये फूट पाडली. त्यांचे पुरावेच आम्ही दिलेत. प्रदेश काँग्रेस नेत्यांसमोर ही सगळी वस्तुस्थिती मांडलेली आहे. जयश्रीताई पाटील यांनी निवडणूक लढवून काय साध्य केलं? डिपॉझिट जप्त झाले. निवडणूक लढवली नसती तर झाकलेमोड 1.25 लाखाची राहिली असती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.